24x7 न्यूज रिपोर्ट विशेष कव्हरेज वाडी पिसोळ खंडोबा महाराज यात्रा उत्सव। भक्ती, शक्ती आणि परंपरेचा त्रिवेणी संगम आज बागलाण तालुक्यातील वाडी पिसोळ येथे पाहायला मिळत आहे। कुलदैवत श्री खंडोबा महाराज की जय आणि येळकोट येळकोट जय मल्हार अशा जयघोषाने अवघा आसमंत दुमदुमून गेला आहे। निमित्त आहे वाडी पिसोळ येथील खंडोबा महाराज यात्रा उत्सवाचे। 80 ते 90 वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या यात्रेचा सविस्तर वृत्तांत। यात्रेच्या पहिल्या दिवशी 3 जानेवारी रोजी खंडोबा महाराजांची पालखी आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक वाद्याच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या प्रमाणात भंडारखोऱ्याची उधळण केली आहे। यामुळे संपूर्ण वाडी पिसोळ गाव पिवळे झाले आहे। आबालवृद्ध महिलांनी या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। वाडी पिसोळ येथील खंडोबा महाराज मंदिराला एक विशेष इतिहास आहे। दगा मोतीराम सोनवणे कुंभार यांच्या वडिलांनी या मंदिराची स्थापना केली होती। आज 90 वर्षांनंतरही सोनवणे कुटुंब आणि ग्रामस्थ ही परंपरा अतिशय निष्ठेने सांभाळत आहे। गावाच्या श्रद्धेचे हे एक केंद्र आजही परिसरातील भाविकांसाठी जागृत देवस्थान मानले जाते। या यात्रोत्सवाचे गांभीर्य आणि महत्त्व ओळखून अनेक दिग्गज नेत्यांनी खंडोबा चरणी माथा टेकवला। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती यतीनदादा पगार, माजी आमदार उमाजी बोरसे आणि बंटी बोरसे यांनी हजेरी लावली। मान्यवरांच्या हस्ते महाराजांची आरती करण्यात आली। यावेळी जायखेडा ग्रामपंचायतीचे सदस्य, वाडी पिसोळ ग्रामस्थ तसेच एकलरे व जयपूर गावातील पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांशी संवाद साधत यात्रेला शुभेच्छा दिल्या। लोकनाट्य तर सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी उद्या 4 जानेवारी रोजी रात्री बंडू नाना धुळेकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे। ग्रामीण भागातील जिवंत कला प्रकार अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांनी अलोट गर्दी होण्याची शक्यता आहे। यात्रेच्या योजनाबाबत बोलताना एकलरे गावचे पोलीस पाटील किरण पाटील आणि वाडी पिसोळचे पोलीस पाटील डॉक्टर योगेश खेरनार यांनी यात्रेचे महत्त्व आणि सुरक्षा याबद्दल माहिती दिली। एकंदरीतच वाडी पिसोळची ही खंडोबा यात्रा केवळ एक उत्सव नसून ती गावाच्या एकोप्याचे आणि श्रद्धेचे प्रतीक बनली आहे। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरेसह प्रतिनिधी परशुराम मायरे, जायखेडा। आज पौष पौर्णिमा वाडी पिसोळ ग्रुप ग्रामपंचायत, वाडी पिसोळ गाव, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथे खंडेरायांची यात्रा प्रारंभ होते। हे खंडेराव महाराजांचं इथे अत्यंत प्राचीन मंदिर आहे। हे प्राचीन मंदिराची स्थापना दगा मोतीराम सोनवणे कुंभार यांच्या वडिलांनी केलेली आहे आणि त्या गोष्टीला जवळपास 80 ते 90 वर्ष होत आलेले आहे। तेव्हापासून ही यात्रा मोठ्या उत्साहात सुरू होते। त्याचे वाडी पिसोळ गाव आहे, हे जायखेड्याला लागून आहे, म्हणून जायखेडा आणि पंचकृषी मिळून या खंडेरायांची यात्रा ही मोठ्या उत्साहाने साजरा करत असते। आणि गेल्या 11 वर्षापासनं या गावचे पोलीस पाटील श्री डॉक्टर योगेश खैरनार यांनी जो प्रारंभ आहे तो 11 गाड्यांचा मांडव अशा पद्धतीने प्रारंभ सुरू केलेला आहे। तेव्हापासून या गावची जी यात्रा आहे ती उत्तर अशी मोठ्या उत्साहानं साजरी होते आहे। तर या खंडेराय महाराजांच्या यात्रानिमित्त मी सर्व पंचकृषीला मी यात्रेच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या आणि खंडेराय महाराजांचं दर्शन घेऊन आणि सुखी व्हा अशी सर्वांना विनंती करतो। आज खंडेराव महाराज यात्रेनिमित्त सर्व मान्यवर उपस्थित होते। त्याच्यानंतर आज 11 गाड्यांचा मांडव 9 वाजता झाला। त्याच्यानंतर दुपारी एक मिरवणूक, भव्य मिरवणूक राहणार आहे। तसेच उद्या बंडू नाना धुळेकर यांचा जाहीर लोकनाट्य तमाशा आहे। तसेच सर्व भाविकांनी, आजूबाजूच्या गावातील लोकांनी तमाशाचा उपयोग घ्यावा याचे गावाच्या वतीने व वाडी पिसोळ पोलीस पाटीलच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की सर्व भावी भक्तांनी सर्वांनी शांततेत खंडेराव महाराज यांची यात्रा तसेच प्रसन्न होऊन सर्वांना विनंती करतो की सर्व आता आपले वाडी पिसोळ येथे श्री क्षेत्र खंडेराव महाराज यांच्या यात्रोत्सवानिमित्त
सर्व जायकडा पंचक्रोशी व वाडी पिसो पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना मी यात्रेनिमित्त खूप साऱ्या अशा शुभेच्छा देतो.